चांगलं झालं. स्विमिंग पूल पण चांगला होता. सगळ्यात जास्त मी स्विमिंग पूलमध्येच खेळली. पॅरासेलिंग वगैरे पण चांगलं होतं. मला खूप आवडलं ते. सगळ्यांना थँक्यू. हे जे इंट्रो घेत आहेत आमचा त्यांना पण, चौगुले काकांना हां त्यांना पण थँक्यू. परत काकांना थँक्यू. मॅमना पण थँक्यू. फार छान होती ट्रिप, खूप छान होती. ही माझी फर्स्ट ॲब्रॉड फॉरेन ट्रिप आहे आणि मला सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे ती क्रूज डिनर नाईट. त्यात इतके सगळे वेगवेगळे माणसं भेटली. कोणच ओळखीचं नव्हतं तरी ते एकच रंगातच होती. आणि ड्रीम वर्ल्ड टूर्स खूप छान आहे. म्हणजे त्यांनी खूप छान सगळं प्रोव्हाइड केलं, सेटल केलं. आमचे पप्पांचे फ्रेंड आहेत एक राहुल काका म्हणून, त्यांनी सांगितलं जेवणाचे खूप हाल होतात म्हणून त्यांनी आदल्या दिवशी मॉलमध्ये जाऊन सगळं रेडी टू इटचं ते पनीरचे पॅकेट वगैरे सगळं आणलं. एकही फोडलं नाही आम्ही, एकही नाही फोडलं. सगळं तसंच रिटर्न जातं असं. आणि मग सगळं खूप छान होतं. थँक्यू. मेरा ड्रीम वर्ल्ड टूर्स के साथ में अभी सेकंड ट्रिप है. पहला मेरा दुबई का हो गया था, अब मैं थाईलैंड का. अरे दुबई के टूर में इतना मज़ा आया, उससे ज़्यादा मतलब तो थाईलैंड के टूर में मज़ा आया. अभी सेकंड टूर के बाद अभी मेरा तीसरा टूर मेरा सिंगापुर के बारे में मैं सोच रहा हूँ और मिसेस के साथ में जाने का मेरी इच्छा है. और टूर कैसे होने वाला है उसका तो मुझे पहले से पिक्चर है, क्योंकि मैं दुबई का वाला टूर करके आया. और थाईलैंड में क्या होने वाला है मुझको अंदाजा है, इसके लिए कोई टेंशन नहीं था. और ये ड्रीम वर्ल्ड टूर्स के जो अपना फाइव स्टार है, राजेश्वर मैडम है, राम मैडम है, अर्चना मैडम है, बंटी जगदाल है, ये सब मेरा सबको मेरा अभिनंदन करता हूँ. थैंक्स. ट्रिप होती. 6 दिवस कधी संपले कळलंच नाही. आणि भरपूर फ्रेंड्स झाले माझे इकडे. चिंगापू आणि डोंगली मराठी बोलतात पण हा इकडचेच ते चिंगापू. आणि मग ही दिदी पण वगैरे सगळे फ्रेंड्स, भरपूर फ्रेंड्स झाले. रील्स करायला फार मज्जा आले. डान्स, क्रूजवर पण सगळी पैसा वसूलच क्रूजवर. आणि थँक्यू मम्मी पप्पा ट्रिपला आणल्याबद्दल. ड्रीम वर्ल्ड सांग की. हां, आणि ड्रीम वर्ल्डला पण खूप खूप थँक्यू सगळ्यांनाच, अख्ख्या ग्रुपला. आणि दीदी पण फार क्यूट होती. म्हणजे क्यूट आहे. खूप मज्जा आली. आणि बोर तर आम्हाला रूममध्येच झालं फक्त, की एकदा कधी बाहेर पडतोय असं होत होतं. आणि नंतर स्विमिंग पूल वगैरे पण खूप मस्त मज्जा आली. आम्ही तर हरवलेलो हॉटेलच्या लॉबीमध्ये. 15-20 मिनटं इकडे तिकडेच भटकत होतो, रूमच सापडत नव्हती. थँक्यू. राजश्रीने मला जेव्हा सांगितलं की तू ये ट्रिपला, तर म्हटलं बघूया. तशी मी त्या लोकांना 15-20 वर्षापासून ओळखते, पण ह्या वेळेला ही माझी त्यांच्याबरोबर पहिलीच ट्रिप आहे. अतिशय सुंदर, नावाप्रमाणे अगदी ट्रिप आहे आणि खूप स्वस्तामध्ये हाय क्वालिटी मिळाली. हॉटेल असू दे, स्नॅक्स असू दे, लंच असू दे, डिनर असू दे. आणि मी एकटी आले, पण मला वाटलं नाही की मी एकटी आहे. मला असंच वाटलं की मी माझ्या फॅमिलीबरोबर आहे. सगळ्या कुठेच मला एकटेपणा जाणवला नाही. अतिशय सुंदर ट्रिप झाली. कारक, आनंददायी आणि जीवनातील सर्वात सुंदर अशी ट्रिप माझी झालेली आहे. स्वप्न न पाहिलेलं सुद्धा या टूरने स्वप्न पूर्ण केलं. आणि त्यांचं नाव जे आहे ड्रीम वर्ल्ड, हे सर्वांचंच ड्रीम वर्ल्ड म्हणजे त्यांच्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतिशय तत्पर. त्यांचं नियोजन इतकं परफेक्ट, 100% परफेक्ट आहे. खाण्याच्या वेळा, त्याचबरोबर फिरण्याच्या वेळा आणि सफिशियंट झोपसुद्धा प्रॉपरली दिली जाते. आणि मी मनपूर्वक या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. ड्रीम वर्ल्ड टूर या तर्फे आम्ही जो टूर केलेली आहे, इंटरनॅशनल टूर, ही माझी पहिलीच आहे. आणि या टूरमध्ये मला थोडीशी भीती वाटत होती की आपण फॉरेन ट्रिप करणार, कसं वातावरण असणार, खायला काय मिळणार, शुद्ध शाकाहारी मिळणार की नाही.
बरेचसे डाऊट्स होते, मनात भीती होती, परंतु या टूरमध्ये 6 दिवसामध्ये कुठेच अडचण आली नाही खाण्याची. त्याचबरोबर मला खास करून आभार मानायचे आहेत फा मॅडम, राजश्री मॅडम, परेश सर. सगळ्यात आधी तर मी परेश सरांचे आणि आमच्या ठाकूर मॅडमांचे खूप खूप कौतुक पण करेल, कारण मला फॉरेन टूरचं म्हणजे असं वाटलं होतं की आता फॉरेनला कधी जायचंच नाही. जो माझा पहिला अनुभव आलेला होता, माझी जी फसगत झाली होती, पण ते नंतर या ट्रिपबरोबर सगळं पुसून निघालं. कारण सरांनी या ट्रिपमध्ये ज्याप्रमाणे साहेब मला ठाकूर मॅडम बोलल्या, तुम्ही फक्त परेश सरांबरोबर जा, सर तुमचा अनुभव काय आहे तो बघा, जर काही झालं त्या मिनिटाला तुमचा संपूर्ण पैसा मी घरी आणून देईन, एवढी गॅरंटी मॅडमांनी घेतलेली होती ठाकूर मॅडम. पण आल्यानंतर असं वाटलं, ज्यावेळेस राजश्री मॅडम सगळ्यात पहिले एअरपोर्टला भेटल्या, त्यांचं ते बोलणं ऐकून असं वाटलं की आता ही टूर नक्कीच चांगली होणार. राजश्री मॅडमांनी खूप खूप सहकार्य केलं, अगदी एअरपोर्टवर तिथून बसण्यापासून तर प्रत्येक पॉईंटला त्यांनी आपल्याला सगळ्यांना अगदी घरच्यासारखं सगळ्यांना पुढे करत गेल्या आणि मग त्या स्वतः मागे यायच्या. परेश सरही स्वतः पुढे यायचे. हा मॅडमने खूप छान मदत केली. आणि नक्कीच यापुढे माझी प्रत्येक वर्षी एखादी वर्षी चुकून काहीतरी कार्य याच्याने राहिलं तर, पण नक्की मी ड्रीम वर्ल्ड टूरबरोबर 100% टूर करणार म्हणजे करणार. माझ्या मिसेसला हे जे अनुभव दाखवायला सांगितलं, की ते आजारी असताना सुद्धा तिने सांगितलं माझी सुद्धा सरांजवळ नाव द्या आणि माझी पण दुबईची टूर मला यायचं म्हणजे यायचं, बुक करा. म्हणून सर माझे आजच 3 तिकीट तुमच्याकडे बुक झालेले आहेत आणि मी 100% येणार. आणि जे जेवणाचे माझे जे हाल होतात ते झाले नाही, सगळं अगदी घरासारखं जेवण मिळालं. गाडीत सुद्धा वेळोवेळी कोल्ड्रिंक्स मिळाले, पाणी बॉटल्स मिळाल्यात, स्नॅक्स मिळाले. जसाच्या तसा खाऊ परत चालला, आलेल्या दशम्यासुद्धा वापस टाकाव्या लागल्या, त्यांचाही उपयोग झाला नाही. नक्कीच सर 100% तुमच्यावर ट्रिपला येणार. सगळ्यात बेस्ट ड्रीम वर्ल्ड टूर. सांगितलं होतं तंतोतंत तसं केलंय, खाण्यापासून राहण्यापासून सर्व एकदम व्यवस्थित झालंय. आमच्या फॅमिलीमध्ये कोणाला विश्वास होत नाही की ही ट्रिप एवढ्या पैशामध्ये होते. ते अजून सुद्धा म्हणताय की तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा पैसे दिले. म्हणजे या ट्रिपमध्ये असं काहीच नाही की जे आम्ही मिस्टेक म्हणून पॉईंट आउट करू शकतो. नंतर आम्ही ठाकूर मॅडमांकडनं ट्रिप बुक केली. मिड ट्रिपच आम्ही त्यांना फोन केला आणि सरांनी त्यांना कन्फर्मेशन दिलं की दुबईची ट्रिप पण आता तुमच्याकडनं बुक करणार आहे. सरांची बहुतेक झाली ट्रिप मामा. आणि कौस्तुभ सरांनी सुद्धा आम्हाला म्हणजे करन्सीमध्ये खूप मदत केली. तर त्यांनी म्हणजे आम्हाला असं ताण पडू दिला नाही की तिथं गेल्यावर करन्सी कुठं आहे काय आहे. त्यांनी बरोबर आमच्या हातात करन्सी आणून दिली. थँक्यू. टूरमध्ये हिने सर्व माहिती सांगितलेलीच आहे आणि शब्दही नाहीत की असं व्यक्त करतो. खूप मस्त मजा आली. आता इच्छा आहे की मुलांचे पासपोर्ट करून आम्ही परत मुलांना घेऊन या ड्रीम वर्ल्डच्या टूरमध्ये येण्याचं. आमची ट्रिप ही 6 महिन्यापूर्वी ठरलेली होती आणि सरांनी मी सांगितलं तर चौगुले सरांनी सांगितलं तर आपण फोटो गावातच जाऊन टाकायचे, इथं अजिबात काढलेले फोटो अजिबात इथंच ठेवायचे. आणि हे ट्रिपचं आमचं नियोजन होतं. त्यानंतर अर्चना मॅडम भेटल्या, कौस्तुभ भेटले आणि अर्चना मॅडम आमच्या घरी आल्या आणि आम्ही सगळे सर 8 जण आमच्या घरी मीटिंग घेतली. त्यांनी पूर्ण माहिती दिली चांगल्या प्रकारे आणि आम्ही त्याच दिवशी ॲडव्हान्स 50,000 रुपये दिले. आणि त्यानंतर ट्रिपला आमची मोर्चेबांधणी सुरू झाली की आपण एक ट्रॅक्स ठरवायची आणि पंढरपूरला जाऊन एक दिवशी गजानन महाराजच्या मठात आम्ही वस्ती राहिलो सगळेजण. सकाळी 6 वाजता दर्शन घेतलं आणि 8:30ला आम्ही स्टार्टर मारला आणि सोलापूरला गेलो. 9:30 वाजता आम्ही आज जाऊन चेकआउट होऊन आम्ही बाहेर आलो आणि तिथून परत आमच्या गावी येत असताना त्याच दिवशी 4 वाजता आम्हाला पोलीस स्टेशनमधनं फोन आला की तुम्ही व्हेरिफिकेशनला या. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो आणि 2 ते 3 दिवसातच आम्हाला पासपोर्ट आम्हाला हातात मिळाले आणि आनंद झाला. ज्या दिवशी पासपोर्ट मिळाले त्या दिवशीपासून आमचा प्रवास चालू झाला. त्या दिवशीपासून आम्ही गाडीतच बसलो आहे. 15 दिवस झाले. लक्षात काय टेन्शन, बॅग घ्यायची, कपडे घ्यायची, शॉपिंग करायचं आणि टीम कशी भेटते काय की. मुंबईपर्यंत आम्ही ट्रॅक्सनं आलो आणि मुंबई विमानतळापासून इथं उतरल्यानंतर असा एक माहोल आणि गोकुळ जमला की ही टीम सोडून काही दुसरं विश्वच नाही असं मला तरी वाटतं आहे. असा अविस्मरणीय अनुभव आमच्या आयुष्यात पहिल्यांदा घेतला आणि आम्ही प्रत्येक वर्षी प्रयोजन करून ह्या ट्रिपला येत जाऊ. आणि परेश सर,
राजश्री मॅडम, भा मॅडम, अर्चना मॅडम, हा टीम फुल नेटवर्कचं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कौतुक केले, त्याच्याशी मी सहमत आहे. माझी अशी एकच इच्छा आहे, मला जर ह्या टूर्सचं काय आवडलं असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सर, ड्रीम वर्ल्ड. जे स्वप्न असतं प्रत्येकाचं, ते स्वप्न माझं तुमच्या टूर्सबरोबर पूर्ण व्हावं हळूहळू अशी माझी इच्छा आहे. आणि दरवर्षी माझ्या मुलीच्या केकचा खर्च परेश सरांनी करावा. थँक्यू. ती पहिल्या दिवसापासून बुकिंग करण्यापासून आम्ही बुक करायला गेलो असता तिथं गेल्यानंतर आम्हाला समजलं की आमच्या मुलींचे पासपोर्ट एक्सपायर झालेले आहेत. मग अगदी तिथं कौस्तुभला सांगून ऑनलाईन बुकिंग करून 2 दिवसात पासपोर्ट मागून तिथं आम्ही ते फायनल बुकिंग केलं. त्यानंतर ह्या टूरचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की सरांचं नियोजन आहे ना, अगदी तंतुमय कसं असतं ना, छोट्या छोट्या गोष्टींची किती काळजी घेतली जाते हे आपल्या या टूरमध्ये आपल्याला प्रत्यक्ष अनुभव मिळाला आहे. उदाहरणार्थ एक देतो तुम्हाला. आपल्या बॅग, त्यांचे टॅग आहेत आणि ती बॅग आहे, ते सर राग मानू नका बरं का राऊत सर, पण ती बॅग आणि टॅग जर लागले असते तर कदाचित ती बॅग हरवली नसती. बरोबर, ही छोटी गोष्ट आहे पण किती महत्त्वाची हे आपल्याला एक उदाहरणावरनं कळालं. तसंच आता उन्हाची टोपी असू दे किंवा कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक असू दे किंवा कोणत्या वेळाला किती वेळ द्यायचं, पाणी बॉटल असू दे, म्हणजे आपल्या एका इव्हेंटला किती वेळ द्यायचा आहे आणि कुठे वेळ आपला खर्च होतोय आणि त्याचं कसं म्हणजे युटिलायझेशन करायचं टाईमचं, हे परफेक्ट नियोजन आहे ना, हे आम्हाला या ड्रीम टूर वर्ल्डकडनं कळालं आहे. आणि त्याबद्दल त्यांचं एकदा पुनशा आभार आणि धन्यवाद. तसंच त्याबद्दल शिवाय त्यांचे बॅकग्राऊंडला बसणारे स्टाफ, कौस्तुभ असतील, राजश्री मॅडम असतील, अगदी त्यांनी अर्चना मॅडम असतील, गायकवाड मॅडम, त्या प्रत्येक शाळेत जाऊन माहिती देऊन म्हणजे कसं हे. आणि सरांशी एकदा मी परेश सरांशी बोललो, सर मला फक्त एकदम बोलले होते तुम्ही फक्त एकदा चला, गेल्यानंतर मग तुम्ही जर बोलले की नाही माझे पैसे वाया गेले किंवा टूर खराब झाली तर त्याला मग नाही, पण त्यांनी ते बोलले ते तसं करून दाखवलं. त्याबद्दल त्यांचाही आभार आणि धन्यवाद. तर की सगळे वेगवेगळे माणसं आहेत पण काय माहिती इथं आल्यावर ते सगळे आपलेच वाटतात. फॉर एक्झाम्पल सर असतील, चौगुले सर असतील, सौदावत एक राऊत असतील, म्हणजे काय आता एवढं जवळचे संबंध आले की आम्ही आता ह्या पद्धतीने बोलू शकतो. असा चंदू असेल आपले, लोखंडे मॅडम आणि त्यांची मुलगी, त्यांचं पण विशेष म्हणजे त्यांनी पेशन्स दाखवले आणि कदाचित त्यांचे वेगळे असेल परंतु तसं काही वाटत मनात घेऊ नका, कुणी पर्सनली घेऊ नका. टूरचे विषय टूरमध्ये सोडून द्यावे आणि हे आपल्या सगळ्यांसाठीच आहे, चांगल्यासाठीच आहे. आता कोल्हापूरची गँग 10 ते 12 जण आहेत, एक मस्त मौला कपल आहेत बरं का. हां, खरं एन्जॉय करतात, वयाचा काही फरक नाही, काही नाही, काही नाही, एकदम छान एन्जॉय केलं. एक यंगेस्ट कपल आहे आपल्याकडं, त्यांचे हां ते जावई बाप्पू, आता सगळ्यांचेच जावई बाप्पू झालेले आहेत. हो, करायचं झालं तर मी फक्त 3 शब्दातच करीन, अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम. बाकी मला ते असं बोलता नाही येणार बरं का. ते स्टार्टिंग तर आयुर्वेदीचं राहिलं ते विसरून गेलं, पण ते आता परत आलं, परत लक्षात आलं. असं द्या, काय अडचण नाही. पण ट्रिप अप्रतिम झाली, काही अडचण नाही कोणाला आली. आणि जे काय म्हणतात ते आमच्या ग्रुपमधली जी आहे सगळी लोक इतकी चांगली आहेत ना की आणि वेगवेगळे आहेत सगळे, त्याच्यामुळं म्हणजे अनुभव चांगला. सुद्धा मिक्स झाले छान. आता काय माझं एक स्वप्न साकार झालं, दुसरं स्वप्न साकार करायचं तुमचीच आठवण येणार. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, आता परेश सरांचा एक रिव्ह्यू घ्यायचा आम्हाला आमच्या ग्रुपबद्दल, मग आम्हाला तो कळलं की ग्रुप बी कसा आहे, नाहीतर ग्रुप काय स्वप्न असतं तसं माझंही होतं. आमची ही पहिलीच फॉरेन टूर आहे आणि त्याचा अनुभव इतका अविस्मरणीय. म्हणजे कोरल आयलँड, बिग बुद्धापासून पॅरासेलिंग, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या अपेक्षित होत्या किंवा ज्या ठरवलेल्या त्या केल्याच. पण परेश सर किंवा त्यांचे टीम मेंबर, ड्रीम वर्ल्ड टूरचे टीम मेंबर म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप पुढचं अनुभवलं आम्ही आणि खूप छान वाटलं. म्हणजे त्यांचं प्लॅनिंग डे वाईज
आणि मला खूप जणांनी सांगितलेलं की जेवणाचे हाल होतील, त्याच्यासाठी आम्ही तयारी पण करून आलेलो, पण ते सगळं तसंच परत चाललंय. त्याच्यासाठी परेश सरांना डबल थँक्स की कुठंही आमचे जेवणाचे हाल झाले नाहीत. इवन आमचं स्नॅक्स वगैरे सुद्धा इन टाईम आम्हाला बसमध्ये भेटत होतं. आणि त्याच्यासाठी सगळ्या ड्रीम वर्ल्ड टूरच्या मेंबर्सचे, म्हणजे ज्यांची नावं माहीत नाहीत त्यांना पण थँक्यू. आणि ज्या आमच्या राजश्री मॅडम, परेश सर, त्यांना थँक्स. ट्रिप म्हटलं की मनामध्ये भीती असते नवीन माणसांना, तशी आमची स्थिती होती. परंतु या ट्रिपला आल्यानंतर सर मॅडम यांनी अतिशय चांगलं सांभाळून घेतलं, अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं आणि तुम्ही सर्वांनी चांगली आम्हाला सहकार्य केला, त्याबद्दल धन्यवाद. प्रत्येक ट्रिपला आम्ही येण्याचा प्रयत्न करणारच, त्यात काही शंका नाही. कन्नडमध्ये सांगा. माईक जाणार नाही, प्रत्येकाला तिथंच बोलणार हां. दिनांक 24 मे 2024 पासून आज 29 मे 2024 अखेर या 6 दिवसाच्या ड्रीम वर्ल्ड ग्रुपमार्फत जी टूर आयोजित केली होती, या टूरमधील सर्व टीमच्या सदस्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. सर्वांचं मी आभार मानतो, कारण ही ट्रीप किंवा ही टूर अतिशय माझ्या दृष्टिकोनातून अविस्मरणीय झालेली आहे. या ठिकाणी माझ्या मनामध्ये जे काल्पनिक रूप होतं त्याच्याही पेक्षा प्रत्यक्षात वेगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी आम्हाला दर्शन घडलेलं आहे. आणि खरोखरच या ड्रीम वर्ल्ड ग्रुपच्या मार्फत आणखीन एखादी ट्रिप निश्चितपणे आम्ही आयोजित करू. आणि आजपर्यंत ही पहिलीच ट्रिप आहे माझी फॉरेन ट्रिप. इथून पुढची पण एखादी का असेना ट्रिप मी या ग्रुपबरोबर जॉईन करेन आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या ट्रिप छान झाली. धन्यवाद. ट्रेनमध्ये मस्त मजा आली, उत्तम सोय पण झाली, जेवण हे ते सगळं व्यवस्थित झालं. सरांनी मॅडमने सगळं हे करून दाखवलं. आम्हाला म्हणजे मनापेक्षा आम्ही ठरवलं होतं त्यापेक्षा खूप चांगल्या सुविधा मिळाल्या. परेश सरांनी सगळी माहिती सांगितली. अर्चना मॅडम आम्ही कोल्हापूरमध्ये त्यांच्याकडे बुकिंग केलं आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप माहिती दिली. नंतर येऊन स्वतः वैयक्तिक संध्याकाळी भेटल्या, काही अडचण आहे का समजून घेतली. त्याचप्रमाणे या टीममध्ये असणाऱ्या सर्व लोकांचे आम्हाला सहकार्य मिळाले. धन्यवाद. आपण थायलंड टूरवर सर्वजण आलो होतो आणि वेगवेगळ्या भागातून आपण आलेलो आहे. कोल्हापूरवाले 10 मेंबर, जळगाव, पुणे, नागपूर या ठिकाणून आपण 27 आपण या टूरवर सध्या आहोत. आजचा शेवटचा दिवस आपला. इथून आपण आता आपल्या स्वदेशी परतत आहोत आणि आजची सुरुवात चांगल्या कार्यक्रमानं झाली. अनुष्काचा बड्डे इथं आपण सेलिब्रेट केला. गुड कार्यक्रम आजचा या ड्रीम वर्ल्ड टूरनं या ठिकाणी अरेंज केला, त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. या टीमचे ऑर्गनायझर परेश सर, राजश्री मॅडम आणि आपल्या इथले जे गाईड आहेत थायलंडचे मॅडम, अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्यांनी तिथं गाईड केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला इथल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळालेली आहे. चांगलं खेळीमेळीचं वातावरण परेश सरने या ठिकाणी केलेलं होतं. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आपण गाडीमध्ये जाताना. प्रत्येकानं आपली कला या ठिकाणी सादर केली. आणि परेश सरांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी चांगल्या पद्धतीने आपण ज्या देशात फिरायला जातो आहे तिथल्या स्थळांची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर नुसतंच बघून आलो असतो तर ते आपल्याला त्याची माहिती झालेली नसते. त्यातून काहीतरी आपण गेलेल्या ठिकाणी त्यांचं घ्या, त्यांचं
आयुष्य हे तर फुकवावं, संघर्षे कार्य गो. आयुष्य हे तर फुकवावं, माझी इच्छा असे महान. हे प्रभू देव हॅपी बर्थडे टू यू. फुलं असे फुललेले असेच राहू दे. तुम्ही जुने सदा. सर